गण्या भाऊ वाचलो मी. हसूनच डागबे आता वाचला असत्या. भोसरीच्या तेवढ्या लोकांसमोर मला भाषण देवायला कसं वाटेल म्हणतो. त्या मास्तरी मोठी शहाणी आहे म्हणतो. तेवढ्या पोरायला सोडून मा नाव दिलं लमचीने. गण्या भाऊ तू डिंगा करतेस ना बे शाळेत. अबे तर मी असा एक जाऊ का शाळेत डिंगा करत होतो. बाकीच्या पोरं डिंगा करतात ना माझं नाव सांगणं. आता कसा कसा भाषण सांगीन म्हणतो. तेवढे मोठे मोठे माणसं येतात आणि मा बाबजीनाला तर हजू नाही होईल का काय चुकला घेतला तर. अबे हजू होवाच्या काय बे गण्या भाऊ. पहिली बार भाषण दिल्यावर लोकायला समजते ना. आता एवढे लोक भाषण देत येतात. थोडसा त्याच्या भाषणामधला टाकून टाकायचा का तुझं भाषण थोडी पहिले होणार आहे. तर मी सांगतो पाय तसा तसा म्हणजे हा बढिया इथे लिवलाय मा कागद. तर सुटाटिंग कशी करीन नांग्या माझी कांतीस का समोर तशी फिलिंग वाटली पाहिजे ना बे. अबे लोक पहिले नमस्कार चमत्कार पासून चालू घेतात. फोटोचं नाव हा तो सांगतात त्याच्यापासून आपण चालू करायचा. आणि मग भारत केव्हा स्वतंत्र झाला हा तो दिला थोडासा क्रिएटून झाला भाषण. ते एक काम कर ना मग माईच्यावर तू भाषण दे ना. भोसरीची माय मोठ्यानं सटाळून राहिली. अबे मीच नाव नसतं दिलं का मला भाषण सांगायचं राहिलं असतं. तर येते तुझ्या समोर एवढा टर बोलतो मी. तिथे गेला तो माई तुझ्या वाणी फाटते बी. अबे पहिले सांग मग फाटाची करजो कसा गिसा जावाच्यात. बे उद्या बड्या डॅशिंग डुशिंग मध्ये जाणे. एक स्टेजवर गेला का हलकीची स्माइल देवाची आणि बढिया आपला भाषण चालू करायचा सुरटाटिंग पासून. आता पाय मी तुला सांगतो तसा बसा म्हणजो. आणि हा कागद तू घेऊन जाजो घरी ना पाठांतर करतो ना. आता आपण थोडीशी प्रॅक्टिस घेऊ. तू येते प्रॅक्टिस मध्ये केला चांगला तर ठीक नाही तर उद्या तुझ्या राय दंडे खाणं. तर पाय मी काय म्हणतो समोर जावाच्या बढिया स्टेजवर नमस्कार माझे पूर्ण नाव सांगायचा. आणि मग बढिया चराचरास वास करणारी गुरुदेव शक्ती फोटोच्या रूपात विराजमान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी आणि जे ज्यांचे फोटो असतील ते बढिया एक नंबर भाषण देवाचा तुला सांगतो. मग असं झाल्यावर मग असं म्हणायचं पाय तुला सांगतो. आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे कोणी असतील ते नाही का बे त्याचं नाव घेऊन टाकायच्या बढियामध्ये. आणि बढिया उद्या आता मी सरला फोन कर घरी गेल्यावर आणि विचार अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे प्रमुख पाहुणे कोण आहे सर म्हणाचा. आणि बढिया भाषण देवाचा. मग आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलचं नाव घेवायचा. अबे गड्या एक नंबर भाषण होते म्हणतो. आता मन बरं तू चांगली चेहऱ्यावर स्माइल ठेव. चांगला दिसतो ना. अबे येते चांगल्या दिसेल का हेलू नसे ते तेजवर चालू करू का आता. हो ना घे ना लवकर. नमस्कार मी गण्या भाऊ तुमच्या समोर भाषण देत आहे. अबे गण्या भाऊ म्हणशील का. आता एवढे जण गण्या भाऊ म्हणतील तर गण्या भाऊ म्हणशील का. अबे नमस्कार माझे पूर्ण नाव सांगायचा बया. आणि माझे पूर्ण नाव चालू झाल्यावर मग तुला सांगलोच मी. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती मा शारदा फोटोच्या स्वरूपात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या जे फोटो असतील त्याचे नाव घेऊन टाकायच्या बढियामध्ये. का बे तू गण्या भाऊ. हा आता पाय चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती मा शारदा आणि फोटोच्या स्वरूपात असलेले कोण बे. अबे भावश्रीच्या ते असत म्हणशील का. अबे हजू करशील म्हणतो आपले जुन्या प्रमाण. नमस्कार अबे येते नमस्कार नको घेऊ तेथे घेतो तेथे. आता ते येतन चालू कर मी सांगलो तू येतन. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती मा सरस्वती आणि फोटोच्या रूपात विराजमान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले. राहिलास तू यांगाळ बैलाच. अबे महात्मा फुले नाही महात्मा गांधी. तू मा नाव डुबवशील का बे. अबे तुझ्यापेक्षा तर मग मी चांगलं भाषण देतो लमच्या. ते एक काम कर ना मग माईसर तू भाषण देऊन टाक ना. तू काय भाषण देवाच्या लायकीच्या नसेल गण्या भाऊ. मी चाललो आता घरी. बे नांग्या असं नको करू. माया सवाल हजूचा आहे बरं. नाही तर कविते का म्हणाल याला साधा भाषण नाही देत आहे म्हणाल. आणि हा का मला प्रेम करायला म्हणाल धडाचा. एक काम कर तू आता काय भाषण पाठ नको करू. महापुरा दिमाग खराब केलास. तुला महात्मा गांधी नाही तर महात्मा फुले म्हणतेस. अबे एक लाईन शीट चालू करायला लागते म्हणतो. आणि एवढ्याने लोकांच्या भाषण ऐकतेस तरी तुला काय समजे नाही का बे. आणि आणखी स्वतःहून मी भाषण लिहून आणलो. अबे ते लमचे आता ये नाही तर मी तरी का करू. एक काम कर हा कागद घेऊन जा घरी ना हा पाठ कर बढियामध्ये. उद्या मी शाळेत येत नाही भोकत. मला मोठा तरस आला ह्या भाषणा पाहिजे.